आणि आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मराठा उपसमितीची बैठक सुद्धा पार पडेल। नागपूरमध्ये संध्याकाळी 7 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिलाय आणि ही मुदत जवळ यायला काही दिवसांचाच कालावधी शिल्लक राहिल्यामुळे सरकार ॲक्शन मोडवरती गेल्याचं पाहायला मिळतंय। तर मराठा आरक्षण उपसमितीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 7 वाजता नागपूरमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। सरकारने कोणतेही धोरण अद्याप तरी स्पष्ट केलेलं नाही। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम सरकारला दिलाय। अल्पेश करकरे माहिती देण्यासाठी सोबत आहेत। अल्पेश, या बैठकीला किती महत्त्व प्राप्त होतंय जसा अल्टिमेटम जवळ येतोय त्या पार्श्वभूमीवर? मनोज जरांगे पाटील यांना 24 तारखेचा अल्टिमेटम सरकारने दिलेला आहे। याच पार्श्वभूमीवर आता सरकार ॲक्शन मोडवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज नागपूर येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत इतर मंत्रिमंडळाची मराठा आरक्षणासंदर्भात सायंकाळी 7 वाजता बैठक होणार आहे। ही बैठक फार महत्त्वाची आहे कारण काहीच दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे त्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे आहेत। त्यामुळे संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री असतील व इतर मंत्रिमंडळातले जे मंत्री आहेत ते असतील आणि या संदर्भात सगळी पूर्णपणे चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच आता जरांगे पाटील यांना कशा प्रकारे आपण शांत करू शकतो, त्यांनी सरसकट ज्याप्रमाणे ओबीसी प्रमाणपत्र मागितले आहेत त्यानुसार कशा प्रकारे कारवाई झालेली आहे याचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल। ज्ञानदा, धन्यवाद अल्पेश या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।